हे पुस्तकाचं पेज दिसतंय तुमच्या मोबाईल मध्ये. पेज दिसत आहे का मोबाईल मध्ये हे पुस्तकाचं? नाही सर. बघा, एखादी एसी मोटर असेल किंवा डीसी मोटर असेल, त्या डीसी मोटर मध्ये जुनं काही जे दोषयुक्त असलेलं वाइंडिंग असून ते वाइंडिंग काढून त्या ठिकाणी नवीन वाइंडिंग, नवीन कॉपर वाइंडिंग आपण जर केलं, या क्रियेला किंवा या सेक्शनला काय म्हणलं जातं? रिवाइंडिंग म्हणलं जातं. आता मोटर मध्ये वाइंडिंग मध्ये दोष काय येतो? ते मोटर जळते कधी कधी, त्यामुळे ते मोटर वाइंडिंग खराब होतं यातलं. मग पुन्हा मोटर चालू करायचे असेल तर तुम्हाला ते जुनं वाइंडिंग जे आहे ते काढून टाकून नवीन वाइंडिंग, नवीन कॉपर वाइंडिंग करावं लागतं. याच क्रियेला काय म्हणलं जातं? रिवाइंडिंग म्हणलं जातं. आता तुम्हाला माहित आहे की एसी 3 फेज जी मोटर असेल तिचा स्टेटर कसा असतो? गोलाकार असतो, म्हणजे फुटबॉलचा चेंडू कसा असतो तसा असतो. त्यामध्ये अनेक स्लॉट्स असतात, ते बघितले त्या दिवशी तुम्ही. स्लॉट्स कसे असतात? स्लॉट्स म्हणजे काय? त्याला असलेल्या खाचा. आता त्या स्लॉट मध्ये काय करायचं असते? ती वाइंडिंगची जी वायर असते त्याची कॉईल तयार करायची. वाइंडिंग वायर कॉईल तयार करणं म्हणजे काय करणं? वाइंडिंग वायर वर्तुळाकार आकारात करणं. आणि थ्री साठी किती वाइंडिंग असतात? थ्री साठी 3 फेज वाइंडिंग एकमेकांच्या इलेक्ट्रिकल 120 डिग्री मध्ये बसवायचे आणि स्टार किंवा डेल्टा कनेक्शन करायचंय. तर ह्या जर वाइंडिंगला समजा अशा पद्धतीचा तुम्ही 3 फेज सप्लाय दिला तर स्टेटर वाइंडिंग पासून फिरते आणि मॅग्नेटिक फील्ड तयार होतं आणि रोटरला त्याचा टॉर्क मिळतो. रोटर फिरून त्याच्या शाफ्टवर मेकॅनिकल पॉवर मिळते. हे सगळं ते व्हिडिओ मध्ये बघितलेलं. तुम्ही म्हणाल सर स्टेटर म्हणजे काय? स्टेटर म्हणजे जो एका जागी स्थिर आहे तो. रोटर म्हणजे काय? जो फिरतोय तो. लक्षात? आणि शाफ्ट म्हणजे काय होता? तो एक ऍक्सिस ऑफ रोटेशन होता. लक्षात? आता यामध्ये बाकीचं पण बरंच काय काय दिलेलं आहे. हे काय आपल्याला एवढी पाहायची आवश्यकता नाही. तसंच फेज डिस्प्लेसमेंटचा एक कन्सेप्ट आहे, तो काय तुम्हाला कधी विचारणार नाहीत. फक्त शब्द लक्षात असू द्या. फेज डिस्प्लेसमेंट म्हणजे काय? 120 डिग्री डिवाइड बाय इलेक्ट्रिकल डिग्री किंवा स्लॉट असं म्हटलं जातं. ते काय एवढं महत्वाचं नाही. महत्वाचं म्हणजे वाइंडिंग संदर्भातल्या काही संज्ञा अट्ट्या महत्वाच्या आहेत बघा. कॉईल साइड, कॉईलचा जो भाग स्लॉट मध्ये बसवला जातो त्या भागाला काय म्हणलं जातं? कॉईल साइड म्हणलं जातं. बघा, आपण वायर काय करतो? तो गुंडाळत होतो, वर्तुळाकार करत होतो आणि त्या स्लॉट मध्ये बसवत होतो. स्लॉट मध्ये जी वायर बसवली गेली तिलाच काय म्हणलं जातं? कॉईल साइड म्हणलं जातं. त्या कॉईल एंड कशाला म्हणतात? तर कॉईलचा जो भाग म्हणजे त्या वायरचा जो भाग स्लॉटच्या बाहेर असतो त्याला काय म्हणलं जातं? कॉईल एंड म्हणलं जातं. त्यानंतर कॉईल लीड, कॉईलचं म्हणजेच त्या वायरचं कनेक्शन करण्याआधी कॉईलचं किंवा त्या वायरचं जे टोक बाहेर राहतं त्याला काय म्हणलं जातं? कॉईल लीड म्हणलं जातं. आता एंड रूम, एंड रूम म्हणजे काय? तर कॉईलचा जो भाग स्लॉटच्या बाहेर आहे त्या भागाचं स्लॉटच्या फेसिंग पासून किंवा तोंडापासून कमीत कमी व जास्तीत जास्त अंतर एंड रूम म्हटलं जातं. आणि अजून एक महत्वाचा मुद्दा आहे, तो आहे कॉईल पिच. कॉईलची एक बाजू ज्या स्लॉट मध्ये बसवली असते तो स्लॉट व त्याच कॉईलची दुसरी बाजू ज्या स्लॉट मध्ये बसवली असते तो स्लॉट, या दोन स्लॉट मधल्या अंतराला काय म्हटलं जातं? कॉईल पिच म्हटलं जातं.
बघा जो स्लॉट होता तो कसा होता, कॉईलचा ते एक वर्तुळ होतं आणि वर्तुळाला काय होतं, एका ठराविक डिग्रीमध्ये काय होतं, त्याला खाचा होत्या, त्यालाच काय म्हणतोय आपण, स्लॉट म्हणतोय. आलं लक्षात? तर आता ऑफकोर्स कॉईल आहे म्हटल्यावर ती कशापासून बनलेली आहे, वायर पासून बनलेली. वायर आहे म्हटल्यावर तिला काय आली, दोन टोकं आली. समजा जर एक नंबरच्या स्लॉट मध्ये वायरचं पहिलं टोक टाकलं, ठीक आहे, आणि 5 नंबरच्या स्लॉट मध्ये किंवा 6 नंबरच्या स्लॉट मध्ये वायरचं दुसरं टोक टाकलं, तर स्लॉट मध्ये किती अंतर आहे, 2 3 4 5, कितीच अंतर आहे. एक नंबरच्या स्लॉट मध्ये एक वायर टाकली, 5 नंबरच्या स्लॉट मध्ये एक वायर टाकली, तर किती अंतर येईल, 2 3 2 3 4 आणि 5वा शेवट. मग ह्याच संख्येला काय म्हणलं जातं, पिच असं म्हणलं जातं. आता कॉईल पिचचा फॉर्म्युला काय आहे, कॉईल पिच इज इक्वल टू स्लॉटची एकूण संख्या डिवाइड बाय काय आहे, एकूण पोलची संख्या. आलं लक्षात? बघा आता हा काही तुम्हाला कोण मल्टिपल मध्ये पण विचारणार नाही, पण हे माहिती पाहिजे की साधा प्रश्न आहे, कॉईल लीड म्हणजे काय, कॉईल एंड म्हणजे काय, किंवा कॉईल पिच म्हणजे काय, ते तुम्हाला इझिली फाइंड आउट करता आलं पाहिजे. आता बघा वाइंडिंगचे दोन प्रकार असतात, सिंगल लेयर वाइंडिंग आणि डबल लेयर वाइंडिंग. लक्षात? त्यानंतर कॉईलची संख्या एक टर्म आलेली आहे बघा. तर एसी 3 फेज मोटर वाइंडिंग मध्ये सिंगल लेयर व डबल लेयर असं वाइंडिंगचे दोन प्रकार आहेत. ठीक आहे. सिंगल लेयर मध्ये काय आहे, कॉईलची संख्या स्लॉटच्या संख्येपेक्षा निम्मी असते, आणि डबल लेयर मध्ये काय असते, जेवढे स्लॉट असतील तेवढी संख्या असते. त्यामुळे हा फरक लक्षात ठेवा. सिंगल लेयर मध्ये काय असणार, कॉईलची संख्या ही स्लॉटच्या संख्येची निम्मी आहे, म्हणजे स्लॉटची म्हणजे त्या खाचांची किंमत किंवा खाचांची संख्या 10 असेल तर कॉईलची संख्या काय येणार, 5 येणार सिंगल लेयर मध्ये. आणि डबल लेयर मध्ये काय असते, जेवढी खाचांची संख्या आहे तेवढीच कॉईलची संख्या असते. म्हणजेच डबल लेयर मध्ये समजा 10 स्लॉट असतील, कॉईलची संख्या पण काय असेल, 10 असेल. लक्षात? सिंगल लेयर मध्ये आणि डबल लेयर मध्ये जो वाइंडिंग होतं, सिंगल लेयर मध्ये काय असेल, स्लॉटची संख्या 10 असेल तर कॉईलची संख्या 5 असेल. डबल लेयर मध्ये स्लॉटची संख्या 10 असेल तर कॉईलची संख्या सुद्धा काय असते, तेवढीच असते. कॉईल ग्रुप, कॉईल ग्रुप म्हणजे काय, तर फेज आणि पोलची संख्या यांना म्हणलं जातं. आता इथे एक एक्झाम्पल लिहिलंय ते आपण बारकाईने बघूया. एखाद्या वाइंडिंग मध्ये 24 कॉईल आहेत व 3 फेज व 4 पोल आहेत, तर त्यामध्ये कॉईल ग्रुप होतील 12. म्हणजे कॉईलची संख्या जरी 24 असली तरीही त्यांचे फक्त 12 ग्रुप होतात. याचा अर्थ एका ग्रुपमध्ये एकापेक्षा अनेक कॉईल्स आहेत. ठीक आहे, फक्त कानावून असू दे. आता इथे दाखवलेलं आहे बघा तुम्हाला, एका ग्रुपमध्ये कॉईलची संख्या जेवढी असेल त्या सर्व कॉईल सिरीज मध्ये जोडायच्या असतात, आणि सिरीज कनेक्शन साठी नेहमी बॉटम टू टॉप कनेक्शन असतं. इथं जोडलेलं दाखवलेलं बघा. लक्षात? हे पॉइंट एवढे काही महत्वाचे नाहीत लक्षात ठेवण्यासारखे, फक्त एक तुमच्या कानावरून जावेत ही शब्द.
आता बघा ते एक्झाम्पल त्यांनी दिलेलं आहे प्रत्यक्ष वाइंडिंग करण्यासाठीच. समजा तुमच्याकडे मोटर दुरुस्तीसाठी एक 3 फेज मोटर आली, त्याच्यावर लिहिलेलं असते बघा किती व्होल्ट आहे, 400 व्होल्ट. भारतामध्ये फ्रिक्वेन्सी किती चालते, 50 हर्ट्झ. तुम्हाला हा क्वेश्चन येऊ शकतो की भारतामध्ये जी इलेक्ट्रिसिटी आहे तिची फ्रिक्वेन्सी काय आहे, तिची काय आहे 50 हर्ट्झ. त्याचं दुसरं युनिट काय आहे 50 सायकल पर सेकंद. ठीक आहे. तसंच 1440 PRM 24 स्लॉट्स, PRM म्हणजे RPM आहेत, स्लॉट्स आहेत 24. आणि वाइंडिंग कसलंय सिंगल लेअर वाइंडिंग. आता बघा सिंगल लेअर वाइंडिंग मध्ये तुम्ही मगाशी बघितलेलं आहे जेवढी स्लॉटची संख्या आहे त्याच्या निम्मी काय असणार आहे, कॉइलची संख्या असणार आहे. आता या इथं कॉइलची संख्या किती दिलेली आहे त्यांनी काढता येईल आपल्याला त्याच्यावरून. स्लॉट 24 आहेत, वाइंडिंग कसलं आहे सिंगल लेअर आहे, त्यामुळं कॉइलची संख्या आली 12 इथे काढली, पोलची संख्या 4 काढली. आता कॉइल पिच स्लॉट भागिले पोल 1 ते 6. तसंच कॉइल किंवा फेज म्हणजेच काय आली कॉइलची संख्या भागिले फेज. कॉइलची संख्या किती आहे 12. कनेक्शन कसलं आहे 3 फेज कनेक्शन, म्हणजे एका फेजला किती कॉइल आल्या 4 कॉइल आल्या. तर कॉइल ग्रुप किंवा पोल एकूण कॉइल आहेत 12, फेज आहे ट्रिपल फेज, पोल आहे 4, म्हणजे एका ग्रुपला एक कॉइल येईल. आणि इलेक्ट्रिकल डिग्री देते 360 गुणिले 2 म्हणजे 720 डिग्री आली. आणि इलेक्ट्रिकल डिग्री ऑब्लिक स्लॉट दिलेलं आहे त्यांनी, ती किती येईल तुम्हाला 720 भागिले 24. 24 का स्लॉट आहे 24. टोटल इलेक्ट्रिकल डिग्री रोटेशनची किती होणार आहे 720, त्यामुळं एका स्लॉटला 30 डिग्री. ठीक आहे, एक्झाम्पल दिलेलं आहे प्रत्यक्ष वाइंडिंग संदर्भातलं. जर एखादी वाइंडिंग मोटर तुमच्याकडे आली त्या काही टर्म्स म्हटलं तुम्ही म्हणाल की हे असं कशा येतात, हे अजून आम्हाला माहित नाही वगैरे. पण इतकं काही डीप मध्ये आपल्याला काही कम्प्लीट मोटर वाइंडिंग वरती संपूर्णपणे फोकस करायचा अशातला भाग नाही. फक्त शब्द कानावून जावेत, तुम्हाला माहिती थोडीफार असावी एवढंच. आणि मल्टिपल मध्ये पण त्यातला एखादा क्वेश्चन येऊ शकतो. मी तुम्हाला मल्टिपल चॉईसची क्वेश्चन बँक देईनच, त्यामुळे त्या क्वेश्चन बँक वरती तुम्ही फोकस करा. फेज डिस्प्लेसमेंट इथे दाखवलेली आहे 4 त्यांनी. आता एक वाइंडिंग टेबल बनवलाय बघा सिंगल लेअर प्रमाणे त्यांनी. 1 ते 6, 3 ते 8, 5 ते 10, 7 ते 12, 9 ते 14, 11 ते 16, 13 ते 18, 15 ते 20, 17 ते 22, 19 ते 24, इथे 21 ते 2 आलेले. तुम्ही म्हणाल सर 2 कसं काय आलं, आणि 23 ते 4 आलेले लक्षात. आणि 21 आणि 5 किती हो 26. पण 24 ला आपले स्लॉट संपले, त्यामुळे पुन्हा आपण पहिला स्लॉट येईल तो 1 नंबरचा झाला, दुसरा स्लॉट येईल सॉरी त्यानंतर 24 नंतरचा जो 25 नंबरचा स्लॉट येईल तो 1 नंबरचा असेल, 26 नंबरचा असेल तो 2 नंबरचा असेल. मग आपल्याला 21 ते 26 मध्ये आलो आपण. तसंच 23 ते 4 दिलेलं आहे. तुम्हाला हे 4 कसं काय मधनं झालं, तर ऍक्च्युली आपण आलो कितीला पाहिजे होतो 28 ला आलो पाहिजे होतो, पण 24 ला काय आले सगळे स्लॉट संपले, त्यामुळे पुन्हा आपण 1 नंबरच्या स्लॉटला आलो. आणि
मग 25 ला 1 झाला, 26 ला 2 झाले, 27 ला 3 झाले आणि 28 ला 4 झाला. इथे हे दाखवलेलं आहे त्यांनी बघा. एक वाइंडिंग टेबल त्यांनी सिंगल प्रमाण तयार केलेला आहे. आता यांनी बघा काय केलंय, यातला डिफरन्स हा 5 चा घेतलेला आहे त्यांनी. जो डिफरन्स आहे तो कितीचा घेतलेला आहे त्यांनी, 5 चा घेतलेला आहे. मग अशा पद्धतीनं हे बनवावं लागतंय वाइंडिंग टेबल. म्हणाल हे ए बी सी नक्की काय आहे हे, तर कॉइलचे आपल्याला काय करावं लागतात, ग्रुप बनवावे लागतात. लक्षात, कॉइलचे ग्रुप बनवावे लागतात. मग ती मोटर कितीचे, स्लॉट किती आहे, पिच किती आहे, त्याच्यावरनं प्रिपरेशन ऑफ वाइंडिंग टेबल हा पॉइंट आहे. हे सिलेबस मध्ये तुमच्या आहे. काही पार्ट यातला मी इंग्रजीतनं तुम्हाला ट्रान्समिट करून ज्यावेळी देईन ते त्यावेळी तुमच्या ते लक्षात येईल. पण आता बेसिकली आपण फक्त काय करतोय, मल्टिपल चॉईस कडे चाललेलो आहे. बघा या प्रकारे आपल्याला काय करायला लागते, ए बी सी पद्धतीनं कॉइल बसवावी लागते. म्हणजे ए झाले टर्मिनल, एच टर्मिनल संपले की सी ला कनेक्शन द्या, सी नंतर बी ला, बी नंतर पुन्हा ए ला, पुन्हा सी ला, पुन्हा बी ला, पुन्हा ए ला, पुन्हा सी ला, पुन्हा बी ला, ए ला, सी ला. हा पॅटर्न बघा, ए सी बी कुठेच त्यांनी काय केलं नाही, डायव्हर्ट केलं नाही. ए सी बी, ए सी बी, ए सी बी आणि ए सी बी. ए नंतरचं जे कनेक्शन झालंय ते सी ला दिलंय, सी नंतरचं कनेक्शन बी ला दिलंय. आता बी चं झालं कनेक्शन, पुन्हा ते काय दिलंय, फेज काय ठेवलेलं आहे त्यांनी, एसीबी असंच ठेवलेलं आहे. ते तुम्हाला काय मल्टिपलला विचारणार नाहीत, फक्त प्रिपरेशन ऑफ वाइंडिंग टेबल मध्ये एक 5 मार्क्सला तुम्हाला हा क्वेश्चन येईल. याची नोट तुमच्या दिल्यानंतर तुमच्या ते लक्षात येईल. आता या इथे बघा डबल लेअर वाइंडिंग दिलंय, पण आपल्याला काही सिलेबस मध्ये डबल लेअर वाइंडिंग नाही, फक्त आपल्याकडे सिंगल लेअर वाइंडिंगच आहे. त्यामुळे हे काय आपण बघणार नाही हा टेबल. पण जर समजा तुमची इच्छा असेल तर आपण डबल लेअर सुद्धा बघू. आता तुम्हाला हे डबल लेअर काय आहे बघा, 1 ते 6 मध्ये एक लेअर झाला आणि 2 ते 7 मध्ये दुसरा लेअर झाला. आणि हे काय केलंय, ए चं जिथं स्लॉट आहे तिथंच ढकललेलं आहे आपण, इथनच हे कनेक्शन दिलेले आहेत. आता रिवाइंडिंगची पूर्वतयारी किंवा प्रिपरेशन कशी केली जाते त्या दिवशी मी व्हिडिओ मध्ये बघितलं, पण एक मी लिंक तुम्हाला शेअर करतोय बघा. ही एक लिंक ही जी दिसते तुम्हाला इथं, प्रीपेज मोटरचं रिवाइंडिंगची प्रोसिजर दिलेली आहे त्यांनी बघा. मी नंतर लेक्चर संपल्यानंतर वेळ भेटल्यानंतर बघा ही. आता यातल्याच काही गोष्टी या व्हिडिओ मध्ये जे दाखवलेल्या आहेत त्या लिंक मधल्या, त्याच मी काय करणार आहे तुम्हाला थोडेसे एक्सप्लेन करणार आहे आणि आपण लगेच मल्टिपल कडे पण त्याच्या वळणार आहोत. बघा, रिवाइंडिंगची प्रिपरेशन करायची असेल किंवा तयारी करायची असेल काय करायला लागेल, मोटर खोलण्यापूर्वी मोटरचा नेमप्लेट डेटा हा नोंद करून ठेवायचा आहे व त्यामध्ये खालील नोंदी असल्या पाहिजे. दाखवले बघा त्यांनी. हा जो डेटा आहे नाही मोटरचा बघा इथे लिहिलंय, इलेक्ट्रो कोबिना नावाची ही जर्मन मोटर आहे. हा डेटा
डेटा तुम्हाला व्यवस्थित नोंद करून ठेवावा लागतो आणि ह्यातल्या टर्म त्या तुम्हाला बऱ्याचशा टर्म यूज करावे लागतात प्रिपरेशन मोटर वाइंडिंगची करताना. तो डेटा महत्वाचा आहे, त्यानुसारच वाइंडिंग केलं जाते. बघा काय मोटरची क्षमता किती, म्हणजे किती वॅट मध्ये किती किती हॉर्स पॉवर मध्ये पण मोजतो आपण मोटर शक्ती. व्होल्टेज किती आहे, मोटरची फुल लोड स्पीड किती आहे, आरपीएमचा आहे, करंट किती होतोय, कनेक्शनचा प्रकार कुठला आहे, स्टार आहे का डेल्टा आहे, इन्सुलेशनचा प्रकार कुठला आहे, अशा प्रकारचा नेमप्लेट डेटा अगोदर असतो. त्याच्यावर नोंद करायचा आणि त्यानंतरच मोटर काय करावं लागेल, तुम्हाला ती खोलावी लागेल. आता ही मोटर खोलायची असेल तर मोटरच्या शाफ्ट वरती एक हे बसवलेले आहे, कप्पी बसवलेली असते बघा. तर ती कप्पी काय करायला लागते, तुम्हाला खोलावी लागते. आता जो लिंक तुम्हाला शेअर केलेली आहे त्या शेअर केलेल्या लिंक वरती तुम्हाला ती मोटर कशी खोलायची, वाइंडिंग झाल्यानंतर ती पुन्हा कशी जुळवायची, एंड प्लेटची कशी अदलाबदल करायची नाही, पुन्हा केल्यानंतर त्या प्लेटच्या स्टेट्स काढून मोटर कशी खोलायची, ह्या सगळे प्रकार आहेत तिथे व्हिडिओमध्ये आणि डायग्राम मध्ये दाखवलेले आहेत त्यांनी. एक साधारणतः 54 डायग्राम आहेत त्यांच्याकडे. आता मोटर खोलल्यानंतर खालील प्रकारे नोंदी ठेवाव्या लागतात बघा. स्लॉटची संख्या किती आहे, वाइंडिंगचा प्रकार कुठला आहे, कॉइलची संख्या किती आहे. आता सिंगल लेअर असेल तर काय बघा, स्लॉट 10 असतील तर कॉइल 5 असणार आहे. जर डबल लेअर असेल तर स्लॉट 10 असतील तर कॉइल सुद्धा काय असणार आहे, 10 असणार आहे. मग कॉइलचा पिच किती, एंड रूमचं अंतर किती ते मोजायचंय. मग ह्या अशा पद्धतीच्या नोंदी तुम्हाला कराव्या लागतात. का कराव्या लागतात, कारण नवीन जी कॉइल तुम्हाला बसवायची, नवीन जी कॉपर वायर तुम्हाला बसवायची, नक्की कोणत्या फॉर्मॅटमध्ये बसवायची याची पूर्वतयारी तुम्हाला, पूर्वकल्पना कशावर येते, आधीच्या नोंदींवरून येत असते. ठीक आहे. आता त्यानंतर तुम्हाला स्टेटर हा रिकामा करावा लागेल. स्टेटर मध्ये काय असते, एक जळालेली कॉइल असते आणि ती तुम्हाला काय करावी लागते, बाहेर काढावी लागते. तर कॉइल ती स्लॉट पासून बाहेर काढण्यासाठी तुम्हाला काय एक लहानशी छनी किंवा हेक्सा ब्लेड अशा पद्धतीने ती काढावी लागते, कारण ती सहजासहजी काय निघत नाही. फक्त एक काळजी घ्यायची असते की त्या स्लॉट मधून ज्यावेळी तुम्ही ती कॉइल बाहेर काढताय कॉपरची, त्यावेळी ती स्लॉटची टोकं किंवा आतली कोर खराब होणार नाही याची काळजी घ्यायची. त्यानंतर वायर गेज व टर्नची संख्या पण मोजायची असते बघा. जुन्या वाइंडिंग साठी वापरलेल्या कॉइल मधली टर्नची संख्या मोजायची असते आणि त्याची वजनाची नोंद करून ठेवायची, आणि वायरचा गेज मोजायचा आणि रिवाइंडिंग साठी त्याच मापाचा नवीन गेज वायर आणायची. आता एखाद्या वेळी विशिष्ट गेजचा वायर उपलब्ध नसेल तर मूळ गेज पेक्षा जास्तीत जास्त 3 गेज जास्तीचा वायर दुहेरी वापर करून करता येतो. म्हणजे 22 गेज अवेलेबल नसेल तिथे तर 25 गेज वापरली तरी चालते डबल लेअरला. आता तुम्ही म्हणाल की सर गेज काय असतो, तर गेज म्हणजे जी वायर असेल त्या वायरचा, जुनी जळालेली वायर असेल तिचा डायमीटर तुम्हाला मोजावा लागतो, आणि ती वायर थोडासा तुकडा त्यातला जर तुम्ही इलेक्ट्रिशियन कडे नेला तर तो इलेक्ट्रिशियन काय करेल, तुम्हाला सांगू शकतो काय की किती गेजची वायर आहे आणि तुम्हाला आता किती गेजची वायर आवश्यकता आहे. आणि विशेष म्हणजे महत्वाचं एक लक्षात ठेवा की त्या वायरचं, जळालेल्या वायर सुद्धा वजन काढून ठेवायचं असतं. वायर जळाल्यानंतर एवढा फार मोठ्या वजनामध्ये त्याच्या फरक पडत नाही, कारण नवीन वाइंडिंग साठी जुन्या वाइंडिंगचे जे वजन असेल वायरचं शक्यतो तेवढ्याच वजनाचं कॉइल किंवा ती कॉपर वायर गुंडाळून त्याची कॉइल बनवावी लागते. ठीक आहे. आणि वायरचा गेज म्हणजे वायरचा डायमीटर तुम्हाला बदलून चालणार नाही. अगदीच रेअर केसेस मध्ये क्वचित समजा त्या डायमीटरची वायर भेटली नाही, समजा 22 गेजची वायर भेटली नाही, तर तुम्हाला 25 गेजची वायर वापरून तुम्ही शकता आणि कॉइल बनवू शकता.
तर त्यानंतर स्लॉट साफ करणे. स्लॉट साफ करण्यामध्ये काय होतं की स्लॉटच्या तळाशी इन्सुलेटिंग वॉर्निश किंवा इन्सुलेटिंग पेपरचा काहीसा भाग चिकटून अडकलेला चिकटून बसलेला असतो. मग त्याला घासून साफ करायला लागतं किंवा कधी कधी केरोसिन टाकायला लागतं, मेथेनॉल टाकायला लागतं. का तर केरोसिन असेल, रॉकेल असेल, केरोसिनलाच रॉकेल म्हटलं जातं, तर त्याचं सरफेस टेन्शन काय आहे, कमी आहे. त्यामुळं आत चिकटलेली जी घाण वगैरे असते ती ब्रशच्या साह्यानं तो स्लॉट तुम्हाला काय करायला लागेल, स्वच्छ करायला लागेल. आणि त्यानंतर एअर ब्लोअरच्या साह्यानं जोरात हवेचा मारा करायचा आणि वरमधली घाण व धूळ स्वच्छ करायची. त्यानंतर बघा स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर बसवणे. तुम्ही त्या दिवशी व्हिडिओमध्ये सारखे बघत असाल की त्या स्लॉटमध्ये इन्सुलेशन पेपर लोक बसवत होती. अलग लक्षात. मग त्या स्लॉटमध्ये कॉईल बसवायच्या अगोदर म्हणजे ती वायर बसवायच्या अगोदर स्लॉट तुम्हाला इन्सुलेट करावा लागतो. मग त्यासाठी लेदराइज्ड पेपर असेल किंवा प्रेसकॉन पेपर असेल किंवा एम्पायर क्लॉथ असेल किंवा प्लॅस्टिक पेपर असेल, ह्यांचा स्लॉट इन्सुलेशन म्हणून वापर केला जातो. आणि हा पेपर स्लॉट या पेपर स्लॉटच्या लांबीपेक्षा थोडासा जास्तीचा कापून घ्यायचा, जेणेकरून त्याच्या दोन्ही टोकाकडे घडी घालून त्या स्लॉट मध्ये बसवता आला पाहिजे. हा पेपर बसवल्यानंतर त्याच्या कडा स्लॉटच्या वर निघणार नाही, त्याची काळजी घ्यायची असते. बघा हा पेपर आपण बसवतो, पेपरची लांबी एवढी पण होऊ नये की तो स्लॉटच्या वरती दिसेल. कॉईल तयार करणे. आता कॉईल तयार करणं हे एक मोठं काम आहे. तर वाइंडिंग मधील कॉईल पिच नुसार योग्य आकाराचे मोजमाप घेऊन करायचे असते किंवा योग्य टर्न्सची करायची असते. ठीक आहे. जरी समजा तुम्ही अगोदरच तुमचं जे वाइंडिंग असेल त्या वाइंडिंग मध्ये ते वाइंडिंग बाहेर काढलं आणि बाहेर काढल्यानंतर त्यातले नंबर ऑफ टर्न्स मोजले, तरी सुद्धा तेवढेच नंबर ऑफ टर्न्स तुम्हाला सेकंड वाइंडिंगला सुद्धा रिवाइंडिंगला सुद्धा बनवावे लागतात. आणि राहिली गोष्ट आकारमानाची, जर समजा तुम्हाला हे कॅल्क्युलेशन थोडंसं डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करा, जी जुनी मोटर वाइंडिंग जळालेली असेल त्यामध्ये किती पीच होता त्यानुसारच तुम्ही ती कॉईल दुसरी वाउंड करू शकताय. आता दुसऱ्या एका पद्धतीत काय करतात, एका छोट्या पाठीव काही अंतरावर लांब खाचा पाडतात आणि अर्धगोलाकार किंवा गोलाकार अशा कप्प्या बसवतात व दोन्ही बाजूकडील कप्प्याचे अंतर खाचे आणि नटबोल्ट जुळवून आवश्यकतेप्रमाणे जुळवून घेतात व या कप्प्यांवर वायर गुंडाळून एका पोल मधील सर्व कॉईलच्या लांबी इतकी लूप एक तयार होते. तुम्हाला ही मराठी भाषेत नाही आणि थोडस डिफिकल्ट वाटते, नक्की अर्थ समजत नाही. त्या दिवशी आपण व्हिडिओ बघितलेले आठवतोय का तुम्हाला? तो व्हिडिओ मध्ये तो एक माणूस होता आणि ज्या पद्धतीने दोऱ्याच्या गुंडी जी असते, लक्षात, त्याला बॉबिन म्हणलं जातं, ती फिलअप केली जाते मशीनच्या साह्यानं. त्या पद्धतीनंच कॉईल बनवली जाते. कॉईल बनवणे म्हणजे काय करायचंय, फक्त योग्य आकार म्हणजे डायमीटर, त्या कॉईलचा डायमीटर म्हणजे कॉईल काय करणार आहे, तुम्ही वर्तुळाकार बनवणार आहे. ठीक आहे. मग त्या वर्तुळाचा एक डायमीटर फिक्स असणार आहे वर्तुळाचा, कॉईलचा नाही. कॉईल बाबा 10 सेंटीमीटर डायमीटर असलेलं वर्तुळाची बनवायची आहे, तर ती मशीनच्या साह्यानं आपोआप ते बनवलं जातं. ते तुम्ही डोकं जास्त चालवायची गरज नाही. त्यानंतर त्या स्लॉट मध्ये पण कॉईल बसवायला लागते. आता हे थोडस टेक्निकली काम आहे, कारण कॉईल तयार केल्यानंतर कॉईलची जी बाजू स्लॉट मध्ये बसवायची त्या बाजूला तारा योग्य रीतीने सुट्ट्या करून घ्याव्या लागतात, त्या एकमेकांना चिकटल्या नाही पाहिजे. आणि त्या तारा एक 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 दोन दोन एक एक दोन दोन करून त्या हळूहळू त्या स्लॉट मध्ये बसवायच्या असतात, एकदम सगळ्या बसवायच्या नाहीत. आणि स्लॉट मध्ये घातलेल्या तारा ज्या असतात त्या पुशरच्या साह्यानं, पुशर म्हणजे काय असतं, टाईपच एक डिव्हाइस असतं, त्याने काय करायचं, स्लॉटच्या तळाशी व्यवस्थित तुम्हाला पसराव्या लागतात आणि पुशरने वारंवार ताराच्या वरूनही तारा आतमध्ये ढकलाव्या. त्यामुळे स्लॉट मध्ये काय होते, कॉईलची दाटी होत नाही. पुशरने तारा ज्यावेळी तुम्ही प्रेस करता त्यावेळी काय होतं, एक प्रॉब्लेम होतो, समजा पुशरनं तुम्ही तारावरनं काय करायला लागलाय, प्रेस करायला लागलाय, पण आतमध्ये तुम्ही काय ठेवलेला आहे, इन्सुलेशन पेपर ठेवलेला आहे. तर काळजी एक घ्यायची असती की तो जो इन्सुलेशनचा पेपर आहे तो शक्यतो फाटणार नाही त्याची.
आता बघा या पद्धतीनं तुम्ही कॉईल बसवल्या. कॉईल बसवल्यानंतर पुन्हा कॉईल तपासून घ्याव्या लागतात आणि कॉईलची कंटिन्युटी टेस्ट करायला लागते. कशी कंटिन्युटी कॉईलची टेस्ट कराल हो तुम्ही? इन्सुलेशन रेजिस्टन्स आणि कॉईलची टेस्ट कशी कराल? मल्टीमीटर असतो. मल्टीमीटर काय करायचा, साऊंड मोड वरती टाकायचा आणि मल्टीमीटरची दोन टोकं त्या वायरच्या दोन्ही एंडला कॉईलच्या, एक कॉईल आहे म्हटल्यावर दोन टोकं असणार आहेत तिला, त्या दोन टोकांना जॉईन करायची. जर तुमचं मल्टीमीटर मधून साऊंड आला तर समजायचं काय आहे, कंटिन्युटी आहे. मल्टीमीटर मधून साऊंड आला नाही तर समजायचं कंटिन्युटी नाही. आणि इलेक्ट्रिकल रेजिस्टन्स तर तिथं मोजता येतोच त्या वायरचा मल्टीमीटरच्या साह्यानं. मल्टीमीटर मध्ये ती सोय पण केलेली आहे. आता त्यानंतर कॉईल चांगले असल्याची एकदा खात्री झाली की कॉईलचे जे स्लॉट आहेत त्यामध्ये छोटे बांबूचे तुकडे मिळतात बघा, ते इलेक्ट्रिकच्या दुकानामध्ये असतात. ते आता कुणी इलेक्ट्रिकच्या रिलेटेड काम करत असेल किंवा इलेक्ट्रिशियन कधी घरी आला असेल तर तुम्ही ते बघितलं असेल. स्लॉट मध्ये बांबूच्या आकाराचे छोटेसे तुकडे असतात बघा. ते किती असतात? ते अर्धा सेंटीमीटर किंवा 5 मिलीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटरचे बांबूचे छोटे छोटे तुकडे असतात बघा. ते काय करतात, त्यातला चाकून ते तासलेले ऑलरेडी असतात किंवा घासून ते गुळगुळीत केले जातात. आणि असं जे पाचर आहे ते काय, जे स्लॉट असतील त्या स्लॉटचं जे फेसिंग आहे तिथं छोट्या हातोडीने अगदी हळूवारपणे बसवलं जातं. ते कशासाठी? तर कॉईल शक्यतो सुटून त्यातनं बाहेर येऊ नये म्हणून ते कनेक्शन पॅक व्हावं म्हणून ते केलं जातं. आणि दुसरी गोष्ट, त्यातनं शॉर्ट सर्किट का होत नाही, कारण ते लाकूड आहे, इलेक्ट्रिकली रेजिस्टंट आहे. त्यामुळं कॉईल तपासून जे लाकडी स्लॉट आहे तिथे तो बसवलं. त्यानंतर कॉईलची जोडणी करायची बघा. हे थोडंसं काम डिफिकल्ट पडतं, कॉईलची जोडणी कशी करायचं. तर सर्व कॉईल स्लॉट मध्ये बसवल्यानंतर त्याचे लीड पहिल्यांदा घासावे लागतात, तर त्याचं इन्सुलेशन काढावं लागतं. लक्षात, कधी सगळ्याच काढत बसायचं नाही. जिथे जी टोकं आहेत ना त्याची, आणि त्या सगळ्याच टोकांवरती काय करावं लागतंय, कॉईल जोडायचे कसे मी सांगितलं तुम्हाला मग, अशी टॉप टू बॉटम जोडायचे असतात. मग एका ग्रुप मधले सर्व कॉईल बॉटम टू टॉप जोडणी करायची. दुसऱ्या ग्रुपची काय करायची, टॉप टू बॉटम. म्हणजे ए ची जर समजा जोडणी तुम्ही टॉप टू बॉटम केली तर बी ची कशी करणार तुम्ही, कॉईलची जोडणी बॉटम टू टॉप, पुन्हा सी ची टॉप टू बॉटम, या पद्धतीनं. आणि हे जे सगळे जॉईंट असतात त्यांना काय करायचं, शेवटी सोल्डरिंग करायचंय आणि त्याच्यावर स्लीव्स चढवावे लागतात. स्लीव्स म्हणजे काय असतं, आपलं स्वेटर कसं असतो बघा, स्वेटर सारखं फॅब्रिक असतं बघा, छोटस अगदी. एखादी वायर असेल आणि एखाद्या ठिकाणी जर सोल्डरिंग केलं असेल तर छोटी एक फॅब्रिक छोटस असतं अगदी. ते कसं असतं, जे रबरचं कोटिंग असतं का नाही इलेक्ट्रिक वायरला, त्या पद्धतीचं असतं स्लॉटचं कोटिंग, सॉरी त्या फॅब्रिकचं कोटिंग. त्यालाच काय म्हणलं जातं, त्या स्लीव्स म्हटलं जातं. आणि टेपिंग व वॉर्निशिंग सुद्धा करावं लागते. सर्व कनेक्शन झाल्यानंतर वाइंडिंग वरती काय करायचं, कॉटन टेप गुंडाळावे लागते, त्याला टेपिंग करावं म्हणलं जातं. आणि त्यानंतर त्या वाइंडिंग वरती काय करायला लागते, वॉर्निश टाकायला लागते आणि ते चांगलं वाळू द्यावं लागतं. छोटीशी पूर्व तयारी आहे. अशा प्रकारे संपूर्ण रिवायडिंग झाल्यानंतर मोटरची पूर्ववत जुळणी तुम्हाला करावी लागते. आता काही इथं वाइंडिंग नमुने दाखल उदाहरण त्यांनी दिलेत. स्लॉट दाखवलेले 24, पोल 2, सिंगल लेअर केलेली आहे, 3 फेज कनेक्शन नाही, 400 व्होल्ट, फ्रिक्वेन्सी किती आहे, 50 सायकल पर सेकंद. त्याचं मोटर वाइंडिंग करायचंय. कॉइलची संख्या किती, स्लॉट किती, 24, सिंगल लेअर आहे त्यामुळे कॉइलची संख्या आली निम्मी, झाले 12. कॉइल पिच कसं काढणार, स्लॉट भागिले पोल, 24 भागिले 2 म्हणजे आले 12, म्हणजे 1 ते 12. कॉइल किंवा फेज किती आहेत, टोटल कॉइलची संख्या आहे 12. आणि कसलं कनेक्शन आहे, हे 3 फेज कनेक्शन आहे. म्हणजे एका फेजला किती गेल्या कॉइल, 4 कॉइल गेल्या. आणि ग्रुपला किती गेल्या, तर फेज गुणिले पोल, कॉइलची संख्या आहे 12, फेजची संख्या किती आहे 3, पोलची पण संख्या 2, म्हणजे इथं 3 दुने 6, कॉइलची संख्या 12, 12 भागिले 6 काय आले, 2 कॉइल्स. एका ग्रुपमध्ये 2 कॉइल काय झाल्या पाहिजेत, आल्या पाहिजेत.
बघा लक्षात ठेवा, एका ग्रुपमध्ये 2 कॉइल्स. आता या इथं बघा एकूण इलेक्ट्रिकल डिग्री पण त्याने दाखवलेली आहे. एका ग्रुपमध्ये किती आल्या पाहिजेत कॉईल? मी म्हटलं तुम्हाला 2 कॉईल आल्या पाहिजे. इथं वाइंडिंग टेबल त्यांनी तयार केलंय. एक ग्रुप घेतला ए, हा किती कॉईल आल्या पाहिजेत? 2 आल्या पाहिजेत. 1 ते 12 आणि 3 ते 14 टाकली यांनी. 5 ते 16, 7 ते 18 हे कॅल्क्युलेशन आपण नंतर बघणार आहोत आणि कनेक्शन दिलेली आहेत. कॅल्क्युलेशन कशी करायची त्याचा एक डिटेल स्टडी आहे, तो सिंगल लेअर साठीचा स्टडी आपण एक दिवस घेऊया. पण एक्झाम्पलच आहे. आता बघा इथं काही मोटर्स दिले आहेत बघा, बाजारात असलेले 3 फेज मोटर आहेत. मग ज्योती नावाची कंपनी आहे, तिचं इन्सुलेशन क्लास ही दिलेला आहे. RPM 1440 असते, स्लॉट 24 असतात, कॉईल संख्या 24 असते. 100% ही काय आली? डबल लेअर मोटर आली. कॉईल पिच काय 1 ते 6 असतो, टर्न 60 असतात, गेज 22 असतात, जोडणी स्टार असते. सगळी माहिती दिलेली असते. या विविध कंपन्या आहेत, क्रॉम्प्टन आहे, अशोक आहे, नंतर किर्लोस्कर मोटर पण आहेत, ते येतील पुढं. बघा किर्लोस्कर पण आहे, BBC आहे, किर्लोस्कर मोनोब्लॉक आहे, 3 फेज 5च्या पण मोटर आहेत. गावाकडे शेती वगैरे कोण करत असेल किंवा घरच्यांना तुम्ही विचारा की आपल्या शेतीमध्ये नक्की कुठल्या प्रकारची मोटर आहे, लक्षात ते सांगतील तुम्हाला. त्याचे क्लास आहेत. क्लास म्हणजे टाईप त्याचा. इथे बघा 7.5ची मोटर आहे. आता मला सांगा 5ची मोटर जास्त पाणी बाहेर टाकेल का 7.5ची मोटर पाणी बाहेर टाकेल? जास्त 7.5. ओके 7.5ची टाकेल, कारण 7.5 जास्त आले. आता ही 3 फेज मोटरचं 10ची मोटर आहे, 10च्या मोटरला काय पाणी टाकत असेल बघा स्पीड नदी. आता हा महत्वाचा एक मुद्दा होता, तुम्हाला बऱ्याचदा सगळ्यांचं कन्फ्युजन होतं ह्या एका मुद्द्यामध्ये. बघा तुम्ही वेगवेगळ्या कलरचे वायर्स बघत असाल, ठीक आहे. तर इथं वेगवेगळ्या कलरच्या ज्या वायर्स आहेत, त्या वायरिंगच्या इन्स्टॉलेशन मध्ये रंगीत वायर्स वापरायचे झाल्यास त्यांच्या कलर साठी काय सिक्वेन्स आहे ते लक्षात ठेवा. लाल असेल म्हणजे फेज साठी लाल रंग वापरायचा, न्यूट्रल साठी काळा आणि अर्थिंग साठी हिरवा वायर इन्स्टॉलेशन मध्ये. आणि 3 फेज मध्ये काय करतात? लाल, पिवळी, निळी ह्या वायर काय असतात? 3 फेज साठी असतात. आणि न्यूट्रल साठी कुठली असते? काळी वायर असते. लक्षात ठेवा, काळी वायर वापरली तर समजायचं न्यूट्रल, हिरवी वायर असेल तर समजायचं ती कशासाठी? अर्थिंग साठी. आणि 3 फेज साठी कुठल्या असतील? लाल, पिवळ्या आणि निळ्या ह्या वायर्स असतात. तसंच वायर्स, कंडक्टर व इन्सुलेटर यामधील इन्सुलेशन रेजिस्टन्स कमी असेल तर काय वाहतो? लिकेज करंट वाहतो. तसंच कंडक्टर ते अर्थिंग ह्यामधलं इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम पेक्षा कमी दाखवत नसेल तर वायरिंग चांगली समजायची. आणि कंडक्टर आणि अर्थिंग ह्यातलं जर इन्सुलेशन रेजिस्टन्स 1 मेगा ओम पेक्षा कमी असेल किंवा कमी नसेल तर ती वायर सुद्धा काय समजायची असते? चांगली समजायची असते. बघा या पद्धतीनं मल्टिपल चॉईसची क्वेश्चन बँक मी तुम्हाला देईन, लक्षात. ती दिल्यानंतर तुम्ही चांगला त्याचा अभ्यास करा ISCचा, ठीक आहे. उद्या संध्याकाळपर्यंत तुम्हाला ती मिळेल. ओके, हॅव अ नाईस डे टू ऑल ऑफ यू. थँक्यू. थांबूया आपण.